जप्त केलेली मालमत्ता अल्पदरात मिळवून देण्याचे आमिष दाखवून दोघांनी एका गुंतवणूकदारास 9 लाख रुपयांना गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। दलालीपोटी ही रक्कम उकळण्यात आली असून 6 ते 7 महिने उलटूनही प्रॉपर्टी न मिळाल्याने गुंतवणूकदाराने पोलिसात धाव घेतली। या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल वासुदेव भडांगे व सोमनाथ विठ्ठल ढात्रव अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत। याबाबत अशोक आप्पाजी लहामगे यांनी फिर्याद दिली आहे। लहामगे यांची भामट्यांनी गेल्या सप्टेंबर महिन्यात भेट घेतली। यावेळी त्यांनी महाराष्ट्र बँकेत मोठे ओळखी असून बँकेने जप्त केलेल्या मालमत्तांचा लवकरच लिलाव होणार असल्याची माहिती दिली। यावेळी त्यांनी गुंतवणूक केल्यास अल्पदरात घर व अन्य प्रॉपर्टी मिळवून देण्याची ग्वाही दिली। त्यामुळे कोट्यावधींची प्रॉपर्टी लाखोत मिळत असल्याने लहामगे यांचा विश्वास बसला। या कामाच्या मोबदल्यात 9 लाख रुपयांची दलाली घेण्याचे ठरले। त्यानुसार लहामगे यांनी दोघांना ठरलेली रोकड दिली। मात्र 6 ते 7 महिने उलटूनही लिलावात सहभागी होता आले नाही। लहामगे यांना चौकशी केली असता बँकेकडून सध्या कुठल्याही प्रॉपर्टीचा लिलाव होणार नसल्याचे सांगण्यात आल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले। त्यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक नळकांडे करीत आहेत। याबाबत लहामगे यांनी अधिक माहिती दिली। बाईट अतुल अशोक लहामगे, आमच्या सोबत एक आर्थिक फसवणुकीचा प्रकार घडलेला आहे। त्यात 2 जण आहे, एक राहुल वासुदेव भडंगे आणि दुसरा सोमनाथ विठ्ठल ढात्रव। त्यात राहुल वासुदेव भडंगे यांनी आम्हाला बँकेच्या पॅनलचे अधिकारी आहे असे सांगून आमच्याकडून 12 लाख रुपये घेतले आणि तसंच तो बँकेच्या पॅनलच्या अधिकाऱ्यांना स्वतःची ओळख अतुल अशोक लहामगे अशी देत होता। तसंच त्यांनी जो काही चुकीचा प्रकार घडलेला आहे त्याचा कबुली जबाब सातपूर पोलीस स्टेशनमध्ये दिलेला आहे। त्या कबुली जबाबच्या आधारावर त्याच्यावर 420, 417 आणि 34 या कलमांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसेच आमचे पोलीस प्रशासनाकडे त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी हीच आमची अपेक्षा आहे।